नमस्कार. न पाठवलेलं पत्र या पुस्तकातील 5व्या लेखावर आज आपण पोहोचलेलो आहोत. तर लेखाची सुरुवात करूया. तर लेखाचं नाव आहे महत्वाचं थोडं, निरर्थक भारंभार. विल्फ्रेदो पारेतो म्हणून एक इटालियन अर्थशास्त्र होऊन गेला. 1897 मध्ये त्यानं 80-20 तत्व शोधून काढलं, जे आता पारेतोचा नियम म्हणून ओळखलं जातं. त्यानं शोध लावला की 80% आउटपुट 20% इनपुटच्या द्वारे निर्माण होतो. 80% परिणाम 20% कारणामुळे साधला जातो. 80% फलनिष्पत्ती 20% परिश्रमामधून होते. जोसेफ जुरान यातील 20%ला महत्वाचं थोडं म्हणून संबोधतो आणि 80%ला निरर्थक भारंभार अशी संज्ञा देतो. सर आयझॅक पिटमन, ज्यांना शॉर्ट हँड लघुलिपीचा शोध लावला, त्याला आढळलं की 700 समान शब्द आपल्या संभाषणाचा 2/3 भाग व्यापून असतात. त्यानं शोधून काढलं की साधारण भाषणाचा 80% भाग या शब्दांनी बनलेला असतो. कोणताही विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या तासापैकी 20% भागात त्याच्या अभ्यासक्रमाचा 80% भाग पुरा करतो. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा 80% भाग अभ्यासक्रमाच्या 20% भागावर आधारित असतो. सुमारे 20% ग्राहक 80% विकास, लाभ, क्षमता आणि समाधान यांना कारणीभूत असतात. 20% उत्पादन आणि सेवा एकूण उलाढालीच्या 80% भाग एवढं योगदान करतात. 20% कर्मचारी 80% उत्पादन क्षमता निर्माण करतात. 20% लोकांचं अभिमत समाजाचं मत ठरवतं. राष्ट्राची अर्थव्यवस्था त्याच्या 20% लोकसंख्येच्या आउटपुटवर निर्धारित असते. तुमच्याकडे 20 विक्रेते असतील तर 4 खूप चांगले असतील, 6 सर्वसाधारण असतील आणि 10 उगीच वेळ घालवत असतील. विक्री व्यवस्थापक जे क्षमतेपेक्षा कमी काम देतात किंवा अजिबात काम देत नाहीत, अंशाकडे उगाच जास्त लक्ष देतात, त्यांना अधिक उत्पादनक्षम बनवण्याचा प्रयत्न करतात, परंतु जे सर्वोत्तम काम देणारे असतात त्यांना गृहीत धरलं जातं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तुमचे सर्वोत्तम विक्रेते गमावण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांना दुर्लक्षून निरर्थक भारंभारकडे अधिक लक्ष देणं. जे बलवान आहेत त्यांच्यावर लक्ष द्या आणि त्यांना अधिक बलवान बनवा. 80/20 तत्व म्हणजे थोडं वापरून जास्त साधण्याची गुरुकिल्ली आहे. सरासरी श्रमाची पातळी उंचावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अपवादात्मक उत्पादन क्षमतेचं कौतुक करा. अनेक गोष्टीमधली जेमतेम कामगिरी साधण्यापेक्षा थोड्याच गोष्टीमधली सर्वोत्तमता गाठण्याचा प्रयत्न करा. सर्वत्र आपल्याला वाया जाण्याचं प्रमाण खूप जास्त दिसतं, हे खेदास्पद आहे. तुमच्या आयुष्यातल्या 5तल्या 4 घडामोडी फारच थोडा परिणाम साधत असतात. फक्त 20% उत्पादन देणाऱ्या 80% गोष्टीवर उगाच जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. तुमच्या विचारात आमूलाग्र बदल घडवून आणा. तुमच्या दृष्टिकोनाची पुनर्रचना करा. तुमची साधन संपत्ती अनुत्पादक निरर्थक भारंभारावर लावण्याऐवजी थोडके महत्वाचे च्या पाठीशी उभी करा. परिणामकारकता 80%च्या बाबतीत काय घडतं यावर अवलंबून नसते, तर तुम्ही 20%चं व्यवस्थापन, नियंत्रण आणि उपयोग कसा करता यावर अवलंबून असतं. तुमच्या वेळाचा 20% भाग तुम्ही कसे आहात आणि आयुष्यात तुम्ही काय बनणार ते ठरवतो. 20% वर लक्ष द्या आणि तुमच्या आयुष्यातल्या 80% गोष्टींची काळजी घेतली जाईल. काय छान सांगितलं ना. जेव्हा आपण एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी 100% टाकण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा नाहीच टाकू शकणार किंवा काही ना काही गोष्ट तर कमी पडणारच.